राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 26वा वर्धापन दिन इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शहर ग्रामीण सर्व पदाधिकारी इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय हनुमंतआबा कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही मोठ्या उत्साहाने या ठिकाणी हा उत्सव साजरा केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आचार विचार आणि ज्या रूढी परंपरा जपण्याचे जे धोरण आहे आणि समाजामध्ये जो घटक मागासलेला आहे त्याच्या पाठीशी उभा राहण्याची एक तत्परता आणि 100%पैकी 80% हे समाजकारण आणि 20% राजकारण हे जे अजितदादांचं धोरण आहे ते अजितदादांचं धोरण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं धोरण समजून आम्ही तालुका स्तरावर गावागावामध्ये प्रत्येक घराघरामध्ये हे धोरण पोहोचवण्याचं काम या पक्षाच्या माध्यमातून आम्ही करतोय आणि यापुढेही आम्ही अशाच पद्धतीनं आदरणीय या देशाचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार यांचे आचार आणि विचार हे तळघरापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा आणखी बळकट करू आणि इथून पुढे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार या महाराष्ट्राचे नेते मंत्री माननीय दत्तामामा भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली या इंदापूर तालुक्याचा जो सर्वांगीण विकास होत आहे त्या विकासाच्या माध्यमातून गरीब गरजू भटक्या सगळ्या सर्व समाजाला बरोबर घेऊन एक समोपचार साधून एक चांगला विकास घडवण्याचं काम आदरणीय मामांच्या माध्यमात घडत आहे आणि याच पद्धतीनं आम्ही आज या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आदरणीय मामांच्या माध्यमातून जे हे काम चालू आहे त्याला आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणखी ताकदीनं त्या मामांची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करू आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा घराघरीमध्ये पोहोचवण्याचं काम करू। या ठिकाणी या राष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। राष्ट्रवादी काँग्रेसच्या 26व्या वर्धापन दिनानिमित्त सगळ्या तालुक्याला व राज्याला म्हटलं तरी शुभेच्छा चालतील। आज आम्ही इथं जरी कमी प्रमाणात इथं जरी आज कार्यक्रम घेतला असेल
तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं आपले पुणे इथं सगळ्या महाराष्ट्राचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे दुपारी 2 वाजता। तर तिथं सगळे तिकडले वरच्या भागातल्या गाड्या तिकडल्या खालच्या भागातनं हिकुंड असे 150 गाड्या इंदापूर तालुक्यातनं पुणे येथे प्रदीपदादा गारटकर दादांनी सूचना दिल्याप्रमाणे निघालेले आहेत। राज्याचे नेते अजितदादाच्या विचाराला आणि मामाच्या विचाराला साथ देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुक्यातले सर्व कार्यकर्त्यांना आज आम्ही पुणे येथे घेऊन चाललेलो आहोत। म्हणून या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला इंदापुरात 3 वेळा दत्तामामा भरणेमामाच्या नेतृत्वाने आमदारकी पटवून एकदा राज्यमंत्री आता कॅबिनेट मंत्री हे मामाच्या पाठीमागं गारटकर दादाच्या मागं इंदापूर तालुका कायम राहील अशीच अपेक्षा व्यक्त करतो आणि या वर्षीच्या वर्धापन दिनाला शुभेच्छा देतो आणि थांबतो। आज 26व्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित सर्वांना मी प्रथमतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अजितदादा गटाच्या वतीनं भविष्यात या तालुक्याचा विकास होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने आज या ठिकाणी शुभेच्छा देतो। आज आपण विचार करतात की इंदापूर तालुक्यामध्ये जे पुराचं थैमान घातलं गेलं, कॅनॉल फुटला, पाणी भरपूर आलं, लोकांची शेती वाहून गेली, घरदार वाहून गेली। लगेच दुसऱ्या दिवशी आपल्या तालुक्याचे नेते भरणेमामा त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पहाटे लगेच त्या बांधावर जाऊन त्या लोकांच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन केलं आणि ताबडतोब त्यांना एक मदत म्हणून लगेच निधी जाहीर केला आणि त्याचं वाटप देखील झालं। अशा पद्धतीने समाजामध्ये काम करणारी नेते मंडळी या तालुक्याला लाभली, या राज्याला नेते मंडळी लाभली। अशा पद्धतीचं काम या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या पुढच्याही काळात निश्चितपणानं होणार आहे। सर्व जाती धर्म गोर गरीब मोठे सर्वांना एकत्र घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा निश्चितपणानं या ठिकाणी वरचेवर वाढतच जाणार आहे। वरचेवर आपण सर्वांनी देखील कसोशीने प्रयत्न करून या तालुक्यातून आदरणीय भरणेमामांच्या पाठीमागं प्रदीपदादांच्या पाठीमागं उभं राहण्याचं निश्चित केलेलं आहे आणि निश्चितपणानं आपला पक्ष या तालुक्यामध्ये वाढणार आहे। अशा पद्धतीची मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो। झेंडा वंदनाची झाले आता हो थांबा इकडे बघा इकडे बघा पेढा चालताना थांबा।